मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक लाडका भाऊ योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यात आला. त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होऊन जाईल. तरी देखील डबल आहे, त्या मुलांना कुठेही काम आता उपलब्ध नाही, बेरोजगार झालेला आहे. एकीकडे सरकार या मुलांना रोजगार देतो असं सांगतंय, एकीकडे त्या मुलांना पुन्हा वाऱ्यावरती सोडते. आणि आता कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी जेव्हा आंदोलन झालं, त्या ठिकाणी हिंसक आंदोलन, त्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा ही योजना, पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना या योजनेमध्ये सहभाग घ्यायला लावून परत वर्षभर काम करून घेऊन पुन्हा या मुलांना नवीन मुलं भरण्याचा आटास हे सरकार का घेऊ पाहतंय. मला असं वाटतंय की सरकारने किंवा सरकार मायबापने ही जी योजना काढली, त्या योजनेमध्ये नवीन योजना काढून पुन्हा एकदा सरकार या घरात बसलेल्या मुलांना रोजगार देतो म्हणून सांगून त्यांचं एजबार करून पुन्हा त्यांनी आंदोलन करावं, त्याच्यामध्ये त्यांचा विषय जावं आणि त्यांनी घरामध्ये पुन्हा कायम बसावं, रोजगाराची संख्या कमी व्हावी, हे सरकारने नवीन आपण असं काहीच वक्तव्य केलं नाही. त्याच्या क्लिप आमच्याकडे असताना देखील ते देखील मान्य करायला सरकार तयार दिसत नाही. माझी या माध्यमातून विनंती आहे, ह्या योजना जर ह्या मुलांच्या हक्काची भाकर ज्या पद्धतीने हे मुलं जी योजना होऊ देणार नाही, तर असं जर केलं असेल तर आस्थापना जेवढ्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार बेरोजगाराची फॅक्टरी काढते आणि गोंडस अशा पद्धतीने नोकरी देऊन या मुलांना रोजगार कायमचा उपलब्ध करून देणार का, हे पहिला सांगावं. आणि त्यानंतरच नवीन योजना तुम्ही नवीन योजना आणून या मुलांचं पुढल्या मुलांचं भवितव्यासाठी दृष्टिकोन आम्ही तुम्हाला विचारलं तर परत शिक्षण तुम्हाला नगरपालिकेमध्ये आणि त्यांना काम दिलं जाणार एमआयडीसी मध्ये. हे तुम्हाला जर करायचं होतं तर मग अशा योजना तुम्ही आणून ह्या मुलांचे एजबार करून त्या मुलांना नोकरीतून. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आली होती. त्या अनुषंगाने 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला होता. पण बघता 11 महिने संपून अनेक आंदोलने, अनेक मोर्चे, अनेक या गोष्टी झाल्या. नागपूर या ठिकाणी देखील चॉकलेट मोर्चा करण्यात आला, त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील या युवकावरती करण्यात आला. अशा पद्धतीचं नेतृत्वावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असताना पुन्हा सरकारने ह्या योजनेतील जे मुलं काम करतात त्या मुलांना त्या रोजगार जो आहे त्या ठिकाणी काम करतात ते राहिलं बाजूला, पुन्हा नवीन योजना आणून उद्याच्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन मुलांना जॉईनिंग करून पुन्हा त्या मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारने संकल्प केलेला दिसतोय. आहे त्या मुलांना रोजगार कुठं देणार आहेत हे माहित नाही, आहे त्या मुलांना जे प्रमाणपत्र प्राप्त आहे ते माहित नाही, पण आहे त्या मुलांना सरकार वाऱ्यावर सोडतंय. आणि नवीन योजना आणून पुन्हा सरकार ह्या मुलांचं महाराष्ट्रामधल्या मुलांचं एज म्हणजे जे एज आहे, वय आहे, ते एजबार करण्याचं काम सरकार करतंय. मला ह्या सगळ्यांनी सांगा, राज्य सरकार एक फॅक्टरी काढतंय आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सरकार पुन्हा काढून महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा बेरोजगार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची योजना, एक पशु योजना आणून पुन्हा त्या मुलांना रस्त्यावर उतरण्या म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम सरकार करतंय. ह्या मुलांचं वय एजबार करून ह्या मुलं बाद झाले पाहिजेत आणि घरात बसायच्या फॅक्टरीमध्ये बसले पाहिजेत, ही भूमिका सरकारची दिसते. एकीकडं तत्कालीन मुख्यमंत्री सांगतात की रोजगार पुन्हा देऊ, पुन्हा मुदतवाढ करून देऊ, आम्हाला ती देणं गरजेचं आहे. आता कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही योजना जर अडचणीत आहे, मी त्यांना 100% मार्ग काढतोय. मग मला विनंती करायची आहे की आपण जे शब्द दिलेला तो शब्द पाळावा. आहे या मुलांना पहिला रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मुलांना जिथं काम करतात त्या ठिकाणी काय करणार या मुलांचं हे देखील सांगावं. तोवर हे पूर्ण होत नाही, तोवर सरकारने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना नवीन आणून मुलांची फसवणूक करू नये आणि मुलांना पुन्हा एकदा असं म्हणजे गाजर दाखवू नये, ही माझी सरकारला विनंती आहे. जर असं जर होत असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीने टाळे लावून त्याच ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा या माध्यमातून मी देत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.